नमस्कार, रोखठोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. महाराष्ट्र विधानसभा मंडळात आज मोठी राजकीय गारपीट झाली आणि काँग्रेसचा आणखीन एक लाल दिवा विझून गेला. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातला अविश्वासाचा ठराव मंजूर झाला आणि कालपर्यंत गळ्यात गळ घालून एकत्र सरकार चालवणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले काँग्रेसच्या सभापती विरोधात राष्ट्रवादीने अविश्वासाचा ठराव मांडला आणि अगदी आत्तापर्यंत एकमेकांचे शत्रू असलेले राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष या ठरावाच्या निमित्तानं एकत्र आलेले महाराष्ट्राला दिसले. तर भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेना मतदानाच्या वेळी तटस्थ राहिली. काँग्रेस मुक्त भारताचं स्वप्न साकारण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीच्या अविश्वास ठरावाला पाठिंबा दिला असल्याचं भाजपवाले आता खासगीत सांगतायत. पण काँग्रेस मुक्त भारत हे नेमकं स्वप्न कुणाचं, भाजपचं की राष्ट्रवादीचं? याआधी मोदींच्या स्वच्छता अभियानात झाडू हातात घेतलेला एनसीपी आज पुन्हा एकदा झाडू हातात घेतला, तो काँग्रेस साफ करण्यासाठी. आम्ही फक्त रिसेप्शनला गेलो होतो, लग्न लावलं नाही त्यांच्याशी असं भाजपवाले म्हणतायत. तर वाली आणि सुग्रीव यांच्या युद्धात रामाला बाण मारायची गरज काय, अशी मार्मिक प्रतिक्रिया शिवाजीराव देशमुख देत आहेत. नेमकं कोण कोणाचं शत्रू आहे आणि कोण कोणाचं मित्र आहे तेच कळलं असं झालंय. वर एवढं रामायण आणि महाभारत झाल्यानंतरही आपणच कसे एकमेव नीतिमान आहोत हे दाखवण्याची राजकीय स्पर्धा सर्व चॅनलवरनं चालू झालेली आहे. या सगळ्या राजकीय उलथापालथीचा नेमका अन्वयार्थ काय? यात राष्ट्रवादीची सरशी झाली की भाजपची? शिवसेनेला अविश्वास ठराव मान्य नव्हता तर त्यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान का बरं केलं नाही? शरद पवारांचा काँग्रेसवरचा राग हे या घडामोडींचं मूळ आहे असं काँग्रेसवाले का बरं म्हणतायत? आज नक्की कोण जिंकलं आणि त्याहीपेक्षा आज नेमकं हरलं कोण? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या रोखठोक या कार्यक्रमात. अविश्वासाचं वातावरण. अविश्वासाचं वातावरण या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलंय हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील आपल्या बरोबर आहेत. हर्षवर्धनजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. सुनील तटकरेजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. सर्वात सुरुवात करताना मी जातो अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, आपण इतकी वर्ष पत्रकारिता करताय, विधानमंडळ कव्हर करताय, आपण रोज बोलत असतो. आजचा जो प्रसंग होता तो ऐतिहासिक म्हणायला हवा. भारताच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं, ते आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात घडलं. काय वर्णन कराल घटनेचं? नाही, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात जर पाहायचा झाला तर महाराष्ट्राच्या इतिहासात सभापती किंवा अध्यक्ष यांच्या विरुद्ध आतापर्यंत एकही अविश्वास ठराव मंजूर झालेला नाही. एक फक्त अपवाद आहे 1979 साली, त्यावेळेस उपाध्यक्षांना विधानसभेच्या अविश्वास ठराव आणून दूर करण्यात आलं होतं. तो एक अपवाद वगळता आजपर्यंत कधीही असं सरकार बदलली, सत्तांतर झाली, परंतु विधानसभेचा अध्यक्ष तर निवडणुकीबद्दल बरोबर बदलतोच, पण विधान परिषदेचा सभापती कधी बदलला गेला नाही. कारण ते पद निपक्षपातीपणे काम करण्याचं पद आहे. पूर्वी तर पद्धत अशी होती, ज्यांच्याकडून आपण ब्रिटिशांकडून जी राज्यघटना घेतली त्या याच्यामध्ये स्पीकर किंवा चेअरमन यांच्या विरुद्ध निवडणूकही लढवू नये पुढची, असा एक प्रघात होता. परंतु नंतर या पदाला एक राजकीय कंगोरे येत गेले. अनेकदा पक्षपातीपणे निर्णय घेतल्याचे आरोप झाले. तरी पण विधान परिषदेच्या बाबतीत जे की कंटिन्युअस चालणारं एक सभागृह आहे, त्यावेळेस कधी असा प्रसंग आला नाही. म्हणजे 95 साली सत्तांतर झालं, त्यावेळेस काँग्रेसचे जयंतराव टिळक सभापती होते, परंतु त्यांना युतीचं बहुमत झाल्यानंतरही त्यांना बदलण्यात आलं नाही. त्यांची टर्म संपल्यानंतर फरांदे सभापती झाले. त्यांची टर्म त्यावेळेस काँग्रेसचं बहुमत असतानाही त्यांची 2004 सालापर्यंत टर्म संपेपर्यंत त्यांना बदलण्यात आलं. विलासरावांनी त्यांना बदललं नाही. विलासरावांनी बदललं नाही. शरद पवारांनी त्यावेळेस म्हणजे शरद पवारांनी काही आग्रह धरला नाही, त्यांनी पण तीच भूमिका घेतली. मला वाटतं की या नेत्यांनी प्रगल्भता दाखवली होती. पण आता या पदाला एक प्रकारे राजकीय आणि बेसिकली या आता आघाडी आणि युती तुटल्यानंतर जे प्रकारचं राजकारण फ्री फॉर ऑल झालंय, त्या ह्याच्यामध्ये एक सुडाच्या राजकारणाचा एक प्रवास सुरू झालेला आहे की आता आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रवास हा सुडाचा प्रवास आहे आणि तो आता सुरू झाला असं अभय देशपांडे म्हणतात. आपल्याबरोबर सुनील तटकरे आहेत. सुनील तटकरे, जर माझी माहिती आणि याददाश्त बरोबर असेल तर मे 2014 मध्ये एक जॉईंट अधिवेशन झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये स्पेशल अधिवेशन झालेलं होतं आणि शिवाजीराव देशमुख यांची नियुक्ती करताना आपल्या पक्षाच्या नेत्यांनी ते निपक्षपाती आहेत, ते चांगले आहेत अशा प्रकारचे उद्गार काढलेले होते.
असं काय एकदम घडलं की शिवाजीराव देशमुख आज निपक्षपाती नाही असं तुम्हाला साक्षात्कार झाला आणि त्यांना पाय उतार होण्याकरता आपण पुढाकार घेतलात? सुनील तटकरे, सुनील तटकरे, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? नाही पण संपर्कच गेला ना. सुनील तटकरे, माझा आवाज येतोय? सुनील तटकरे यांच्यापर्यंत आपला संपर्क होऊ शकत नाही. काही क्षणात आपण त्यांच्यापर्यंत पुन्हा जाऊया. आपल्याबरोबर हर्षवर्धन पाटील आहेत. हर्षवर्धन पाटील, आज कोण जिंकलं? भारतीय जनता पक्ष जिंकला, सेना जिंकली का एनसीपी जिंकलं? काँग्रेस मुक्त भारत हे स्वप्न कुणाचं आहे असं वाटतं आपल्याला? एनसीपीचं का भारतीय जनता पक्षाचं? नाही उदयजी, मला असं वाटतं की आज कोण जिंकला आणि कोण हरलं हा विषय माझ्या दृष्टीने काय फार महत्त्वाचा नाहीये. परंतु सर्वोच्च सभागृहाची जी उच्च आणि जी परंपरा आहे ती परंपरा गेली असं मला वाटतं सांगतो हा. आणि मी आबाई देशपांडेच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की वरचं सभागृह जे आहे म्हणजे विधान परिषदचे जे सभागृह आहे हे कंटिन्यू प्रोसेसिंगमध्ये चालू असतं सांगतो. त्याला निवडणुका येतील जातील ते कधी भंग होत नाही विधान परिषद. आणि त्यामुळे तिथले सदस्य त्यांचा कार्यकाळ पूर्ण असेपर्यंत आणि सभापती उपसभापतीचा कार्यकाळ असेपर्यंत ते चालू राहतं. ही वरच्या सभागृहाची परंपरा आहे. मी पण 20 वर्ष सभागृहामध्ये होतो, 10 वर्ष संसदीय कार्यमंत्री होतो. परंतु आजचा दिवस मला असं वाटतं एक दुर्दैवी दिवस आहे की सभापती सारख्या सर्वोच्च पदावर जे निपक्षपातीपणाचे असतात. आणि आबाईजी म्हणाले ही गोष्ट खरी आहे की परदेशामध्ये अशी पद्धत आहे की सभापतींच्या हाताला धरून त्यांना वरच्या आसनावरती सन्मानानं बसवलं जातं. त्याचं कारण असं आहे की ते त्या पदावर काही लोक जायला तयार नसतात. असा काही इतिहास घडला होता पूर्वीच्या कालखंडामध्ये. आणि म्हणून ते एक सर्वोच्च पद आहे. आणि त्या सर्वोच्च पदावर एखादा व्यक्ती बसल्यानंतर साधारणतः असे संकेत असतात. संख्याबळ वगैरे हा नंतरचा भाग आहे. मला असं वाटतं संख्याबळ हा विषय नंतरचा आहे. परंतु एखाद्या पदावर एखादी व्यक्ती बसल्यानंतर ते जयंतराव टिळक साहेब असतील किंवा नासं फरांदे साहेब असतील, कुठला पक्ष म्हणून नव्हे, एकदा त्या पदावर बसल्यानंतर साधारणतः असे संकेत असतात की त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हावा आणि त्यानंतर मला हर्षवर्धनजी, मला तुमच्या स्वरामध्ये हे घडलं नाही. हर्षवर्धनजी, तुमच्या स्वरामध्ये मला खेद, खंत दिसते आहे. एक प्रकारे फसवल्याची भावना सुद्धा दिसते. तुम्हाला नेमकं कोणी फसवल्याचं दुःख होतंय? एनसीपीने फसवलं का भाजपने फसवलं? काय वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की आता ही मतदानाची समीकरणं बघितल्यानंतर आता कोण कोणाबरोबर आहे आणि कोणी कोणाला फसवलं, मला असं वाटतं हा ज्यांनी ठराव आणला, ज्यांनी मतदान केलं, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी याच्याबद्दलची स्पष्टता केली पाहिजे की हे का घडलं म्हणून सांगतो. आणि म्हणून ज्यावेळेस अशा काही निर्णय होतात त्यावेळेस हे निर्णय बसून होतात. मला माहिती आहे, कारण मी पण संसदीय कार्यमंत्री म्हणून काम करताना असे अनेक प्रसंग आले. बऱ्याच वेळा असे आयुष्यात ठराव सुद्धा आले. परंतु ते चर्चेतून आम्ही ते दालनामध्ये बसून चर्चा व्हायची, समजूत काढली जायची, त्याच्यातून मार्ग काढला जायचा. दुर्दैवानं असा प्रसंग ह्या बाबतीमध्ये घडला नाही. आणि म्हणून नको ते चित्र आज महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. आपल्याला सुनील तटकरे आहेत. मगाशी सुनीलजी आपल्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. तटकरे साहेब, पुन्हा आपलं या कार्यक्रमात स्वागत. 2014 साली एक स्पेशल अधिवेशन घेऊन त्यात शिवाजीराव देशमुख यांची सभापतीपदी निवड झाली होती. त्यावेळेला आपल्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर गौरवोद्गार काढले होते. ते निपक्षपाती आहेत, ते चांगले आहेत, अभ्यासू आहेत, अशा प्रकारची स्तुतीसुमनं त्यांच्यावर उधळलेली होती. परंतु आज असं अचानक काय घडलं की त्यांना ती स्तुतीसुमनं आपल्याला मागे घेऊन त्यांना पायउतार करावं असं वाटलं? डॉक्टरजी, मी आपलं आभार मानतो की या चर्चेच्या निमित्ताने का होईना पण आमची भूमिका आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्हाला मांडता येते. हर्षवर्धनजींनी या ठिकाणी सांगितलं, अभयजींनी सुद्धा सांगितलं की सर्वोच्च एक मानाचं पद आहे, पक्षातीत पद आहे. त्या आसनावरती बसल्याच्या नंतर त्या आसनाच्या संदर्भामध्ये कुठल्याही पैसे उद्गार कोणा राजकीय पक्षाकडनं काढले जाऊ नयेत. पण त्याचबरोबर हे संकेत आणि ही प्रथासुद्धा आहे की त्या सर्वोच्च स्थानावरती बसल्याच्या नंतर आपण कोणा पक्षाचे आहोत हे त्या पदावरती बसलेल्या व्यक्तींनी सुद्धा विचारायला पाहिजे आहे. 2014 मध्ये आम्ही एकत्रित होतो. 99 साली ज्याला सत्तेवरती आलो त्याच वेळेला सत्तेची विभागणी करत असताना काँग्रेस पक्षाकडे काय राहील, त्यात विधानसभेचं, विधान परिषदेचं सभापतीपद, विधानसभेचं अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहील, उपाध्यक्षपद, उपसभापतीपद हे दोघांच्याकडे राहील हे ठरलेलं होतं. 2014 मध्ये ज्यावेळेला शिवाजीराव देशमुख साहेबांची निवड झाली त्यावेळेला संयुक्त सरकार होतं. अविश्वासाचं ठरावाचं कारण काय? काँग्रेस हे त्याचं मूळ कारण आहे. विधानसभेच्या निवडणुका डॉक्टर ज्यावेळेला आम्ही परस्परांशी फारकत घेऊन लढवल्या आणि नंतर ज्यावेळेला राज्यामध्ये सत्तांतर झालं त्यावेळेला विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद
हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संख्याबळानुसार मिळावा अशी विनंती करण्यासाठी सभापती शिवाजीराव देशमुख यांना, विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी, आमच्या आमदारांसहित सभापती महोदयांची भेट घेतली. त्यांना आम्ही पत्र दिलं की हे पद रिक्त झालंय, संख्याबळानुसार तुम्ही या पदावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड करा. आता जर काय पक्षातीत पद असेल तर संख्याबळानुसार आमच्या विरोधी पक्षनेते पदाची निवड करायला नेमकं काय अडवा आलं, याचाही खुलासा काँग्रेसच्या नेत्यांनी कुठेतरी केला पाहिजे. सुरुवात जी झाली ती तिथे झाली. हक्काचं संविधानामध्ये असलेलं विरोधी पक्षनेतेपद आमचं स्पष्टपणाचं असताना त्यावेळेला मात्र काँग्रेसनी वेगळी भूमिका घेतली आणि आता गोंडस नावाखाली त्यांना आता संकेत, प्रथा, परंपरा वाटतात. विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीमध्ये असं यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं. महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेत्याशिवाय विधान परिषद हे सुद्धा पहिल्या प्रथम घडत आहे. हे सुद्धा मी नम्रपणाने निदर्शनास या ठिकाणी आणू इच्छितो आहे. तो निर्णय त्यावेळेला योग्य पद्धतीने झाला असता तर अविश्वासाचा ठराव आलाच नसता. आपण एक आता हर्षवर्धनची सांगतात ती वस्तुस्थिती खरी आहे. बोला की वेळोवेळी चर्चा करून निर्णय होतात, पण आता हा ठराव डिसेंबरमध्ये आला, मार्च महिन्यापर्यंत ही चर्चा करता आली असती. ती चर्चा करण्याच्यासाठी पहिलं पाऊल हे काँग्रेस पक्षाकडनं उचलण्याची आवश्यकता होती. हर्षवर्धनजी काय उत्तर द्याल? त्यांनी थेट काँग्रेसच्याच बाजूला चेंडू तटवलेला आहे. बोला. नाही, एक तर असं आहे की 95 साली ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळेस सुद्धा त्या दोन पक्षामध्ये ठरलं होतं की विधानसभेचं अध्यक्षपद शिवसेनेकडे राहील आणि विधान परिषदेचं सभापतीपद हे भाजपकडे राहील. पण त्यावेळेस जयंतराव टिळक सभापती असताना दोन्ही नेत्यांनी ही भूमिका घेतली की जेपर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे तोपर्यंत आपण त्यांना हटवायचं नाही. 1999ला सुद्धा ज्यावेळेस दोन पक्षाचं सरकार आलं, आघाडीचं सरकार आलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं, त्यावेळेस पण हे ठरलं होतं की विधानसभेचं अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे राहील आणि विधान परिषद सभापती पद हे काँग्रेसकडे राहील. ठरलं होतं. बरोबर आहे, तटकरे साहेब म्हणतात ती मुद्दा बरोबर आहे, मला पण ती गोष्ट माहिती आहे. पण 99 साली सुद्धा ही भूमिका नाही घेतली आपण काँग्रेस पक्षाने सुद्धा की आपण, आणि त्यावेळेस पवार साहेबांनी पण ही भूमिका घेतली की नासं फरांदेंना आपण बदलू नका. मला असं वाटतं की आपण प्रथा, परंपरा ह्याच्यावर आपण ज्यावेळेस चर्चा करतो, आता संख्याबळावरती आपण चर्चा करतो आणि मला वाटतं ही चर्चा झाली आयुष्यात ठराव, ज्यावेळेस आयुष्यात ठराव दाखल झाला सभापतींच्या विरोधामध्ये त्यावेळेस 2 का 3 दिवसानंतर विरोधी पक्षनेतेपद परिषदेमधलं शिवाजीराव देशमुखांनी घोषित केलं. मला असं वाटतं ते पद घोषित केलं नाही म्हणून सभापतीवर आयुष्यात ठराव आणला आणि तो आम्ही आयुष्यात ठराव मंजूर केला असं मानायचं का आपण? किमान ते तरी सांगा स्पष्टपणानं, कारण तो विषय झाला नाही म्हणून आम्ही ह्यांना काढलं. अशा पद्धतीने मला वाटतं थोडीशी विचाराची प्रगल्भता असण्याची आवश्यकता आहे. अशा एखाद्या गोष्टीसाठी हे झालं नाही म्हणून मी हे केलं, मला असं वाटतं सभापतीच्या पदाच्या बाबतीमध्ये असं धोरण असता कामा नये. ठीक आहे, आता त्यांची संख्याबळ ती नेहमी संख्याबळावर आपण चर्चा करतो. झाली, त्यांची 28 संख्या होती, काँग्रेसची 22 होती. आम्हाला असं वाटलं की 40 घटनेप्रमाणे तरतूद आहे की सभागृहात 40 पेक्षा जास्त सदस्य असले पाहिजे. कदाचित त्यांना 45 मतदान झालं आज आयुष्यात ठरावाच्या बाजूने. मला असं वाटतं की आता हे समीकरण जे झालेलं आहे मतदानाच्या बाबतीमध्ये हे कसं झालं, काय झालं हे समीकरण करणाऱ्यांनी स्पष्ट करावं. परंतु एक दुर्दैवी घटना अशी घडली की एका सिनियर माणसाला यामध्ये पक्ष कुठला हा विषय नाहीये सांगतो हा, आणि सांगतो पक्षाचा सभापती जर आपण म्हणायला गेलो तर त्या पदावर ते राहू शकत नाही सांगतो. हे पक्षाच्या पलीकडचं हे पद आहे. परंतु दुर्दैवानं आता ह्याला जर पक्षाचा कलर येणार असेल तर हे महाराष्ट्राच्या राजकारणा दृष्टिकोनातून योग्य. सुनील तटकरे काय सांगाल? सुनील तटकरे. हर्षवर्धनजी, तुम्ही सोयीस्करपणाने हे विसरता की 95 साली जयंतराव टिळक साहेबांना कंटिन्यूट केलं ही वस्तुस्थिती खरी आहे. 99 साली रास फरांदेंना कंटिन्यूट केले ही वस्तुस्थिती खरी आहे. पण ह्या दोन्ही सभापतींनी किंवा अध्यक्षांनी विरोधी पक्ष नेतेपद निवडताना कधीही पक्षपातीपणा दाखवला नाही. आपण विसरता त्यावेळेला ज्याचा हक्क होता विरोधी पक्ष नेतेपदावरती निवडायचा तो जयंतराव टिळकांनी सुद्धा मान्य केला विधान परिषदेमध्ये. 99 साली फरांदे सरांनी सुद्धा मान्य केला. तुम्ही हे विसरता की आता या वेळेला विरोधी पक्ष नेत्यापदावरती आमचा दावा असताना तो नाकारण्याचं कारण काय? 2 दिवसांनी नाही हर्षवर्धनजी, तुम्ही सभागृहात नाही आहे त्यामुळे तुम्हाला कल्पना नाही. सभागृह संपायच्या 1 दिवस अगोदर पहिल्यांदा विधानसभेत घोषणा झाली आणि मग विधान परिषदेमध्ये घोषणा झाली. त्याच्यामुळे तुम्ही जे दावा करतात लगेच 2 दिवसांनी ती चुकीचं आहे. शेवटच्या आठवड्यामध्ये अधिवेशन संपायच्या आदल्या दिवशी तो निर्णय झाला 1 आणि पहिला निर्णय विधानसभेमध्ये झाला.
मग विधान परिषदेमध्ये झाला. आता विधानसभेमध्ये निर्णय होण्यासाठी विलंब लागला, त्याच्यासाठी याचं कारण आहे. काँग्रेसचे 42, राष्ट्रवादीचे 41. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 3 सदस्यांनी पाठिंबा दिला शेतकरी कामगार पक्षाच्या, त्यामुळे आमची संख्या 44 होती. यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक वेळेला अशा संख्याबळांच्या आधारित विरोधी पक्षनेतेपद दिले गेले, ते आम्हाला मिळावं असा आम्ही दावा विधानसभेमध्ये केला. तो ठीक आहे, तो विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय तो संख्याबळावरती घ्यावा किंवा काय घ्यावा तो निर्णय त्यांचा होता. विधान परिषदेमध्ये मात्र स्पष्ट होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 28, काँग्रेसकडे 22 हे संख्याबळ हर्षवर्धन पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्षनेते पदाचा हक्क त्यावेळेला 13 दिवस विलंबाने का जाहीर केला याचं उत्तर द्यावं. तिथे पक्षपातीपणा पहिल्यांदा केला गेला, ते करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाने प्रवृत्त केलं, हाच आमचा आक्षेप आहे, बाकी दुसरा आक्षेप नाही. त्याला पहिल्यांदा चूक काँग्रेस पक्षाकडनं घडली. नैसर्गिक न्यायाचा मुद्दा, आकडेवारीच्या बळावर नैसर्गिक न्यायाचा मुद्दा आता मांडला होतोय. मला 100% कल्पना आहे याच्यावर अभय देशपांडे आणि हर्षवर्धन पाटील या दोघांनाही उत्तर द्यायचंय किंवा मल्ल्याती करायची आहे. पण वेळ झाला का ब्रेकची, ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 आज. आपण पाहताय अविश्वासाचं वातावरण. अविश्वासाचं राजकारण या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं. सुनील तटकरे यांनी नैसर्गिक न्यायाचा मुद्दा मांडला संख्याबळाच्या आधारावर. अर्थातच त्यावर हर्षवर्धन पाटील उत्तर देतील. हर्षवर्धन पाटील, मला असं वाटतं की 2 विषय उदयजी महत्वाचे आहेत. एक संख्याबळ आणि दुसरं नैतिकतेचं राजकारण. संख्याबळ पाहिल्यानंतर काँग्रेसचा पराभव होणार आयुष्यात ठरावावर हे स्पष्टच होतं सांगतो. परंतु मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो की आपल्या वरिष्ठ सभागृहाची ही प्रथा आणि परंपरा आहे. यापूर्वीच्या कालखंडामध्ये असं कधी घडलेलं नाहीये आणि म्हणून संख्याबळाचा फारसा विचार कधी यापूर्वीच्या कालखंडामध्ये अनेक चढउतार आले राजकारणामध्ये, अनेक सत्तांतरं झाली, परंतु असं कधी घडलेलं नाही. परंतु ते दुर्दैवानं घडलं. त्यामुळे संख्याबळापेक्षा सुद्धा सर्वोच्च सभागृहाची जी वरिष्ठता आहे ती राखली गेली पाहिजे होती. दुर्दैवानं ती राखली गेलेली नाही. दुसरा मुद्दा इथं तटकरे साहेबांनी मागाशी जी सांगितला की आमचा विरोधी पक्ष नेतेपद सभापतींनी उशिरा घोषित केलं आणि म्हणून आम्ही हा अविश्वास ठराव आणला. मला असं वाटतं ठीक आहे, उशीर झाला असेल, विलंब झाला असेल, हा शेवटी तो सभापतीचा अधिकार आहे, पण त्यांनी घोषित केलं. त्यांनी केलं नाही अशातला काही भाग नाही. आज काही विरोधी पक्ष नेतेपद घोषित करायचं राहिलं होतं का? ठीक आहे, अधिवेशनाच्या शेवटच्या 2 दिवस अगोदर त्यांनी केलं असेल, पण त्यांनी केलं ना घोषित सांगतो. एकदा विरोधी पक्ष नेतेपद घोषित केल्यानंतर साहजिक आहे, समजा राष्ट्रवादीचा राग असेल किंवा आमचं संख्याबळ असताना तुम्ही विरोधी पक्ष नेतेपद का घोषित करत नाही, कदाचित त्यांना विलंब झाला असेल. समजा हा आपल्याकडे अशी पद्धत आहे की सभापतींच्या बद्दल आपण फारसं कधी बोलत नाही, राज्यपालांच्या बद्दल आपण कधी टीका करत नाही, अध्यक्षांच्या बद्दल सुद्धा आपण कधी बोलत नाही, त्यांच्या निर्णयावर सुद्धा आपण कधी कॉमेंट्स करत नाहीत. ही परंपरा आहे. म्हणजे बऱ्याच वेळा एखादा निर्णय समजा चुकीचा जरी झाला असेल तरी सुद्धा आपण त्याच्यावर भाष्य करत नाही, कारण ते सर्वोच्च सभागृहाचे नेते आहेत. अशी प्रथा आणि परंपरा आहे. एकदा विरोधी पक्ष नेतेपद त्यांनी घोषित केल्यानंतर मला असं वाटतं मनाचा मोठेपणा दाखवून जर तो आपण आयुष्यात ठराव जर मागे घेतला असता तर हा प्रसंग आला नसता. हा एक भाग झाला. दुसरा भाग, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असं कुणी अशी भूमिका मांडली नाही की बाबा ही अशा प्रकारचं टोकाची भूमिका घ्या म्हणून. चर्चा चालू होती. आमचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण सुद्धा मला वाटतं 2 दिवसापूर्वी त्यांनी जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली नागपूरला की ह्याच्यातून मार्ग आपण काढू. फार फार तर आपण सभापतीपद आपण राष्ट्रवादी असेल तर आपण घ्या, उपसभापतीपद हे काँग्रेसला देऊन हा विषय आपण संपूया. कारण हा असा सुद्धा मार्ग निघू शकला असता, पण दुर्दैवानं निघाला नाही. ठीक आहे, आता जे काही समीकरण मिश्रण मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर हर्षवर्धनजी एका प्रश्नाचं उत्तर मगासपासून मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही त्याला बगल द्यायचा प्रयत्न करताय. थेट उत्तर द्या. काँग्रेस मुक्त भारत ही भाजपची नीती आहे का एनसीपीची नीती आहे? एनसीपीच्या मनामध्ये काँग्रेसचा राग आहे, तो त्यावेळी बाहेर पडला. नाही, असं आहे आता की याच्यामध्ये कुणाला कुणी मुक्तता करायची मला असं वाटतं हे जनता ठरवेल सांगतो. हे काही तुमच्या आणि माझ्या म्हणण्याने होत नाही. साहजिक आहे, आता ऑक्टोबरलाच 2 पक्षांनी फारकत घेतली, वेगळे लढायचे. आम्ही सरकारमध्ये होतो, तिथं राष्ट्रवादी राजवट आली, ते सरकार बरखास्त झालं, नव्यानं निवडणुका झाल्या. ठीक आहे, जे काही निकाल लागले ते सगळ्याच्या समोर आहे. परंतु अशा पद्धतीची भूमिका, एखाद्याला मुक्त करण्याची भूमिका ज्यावेळेस आपण करतो, मला वाटतं लोकशाहीमध्ये लोक ठरवतील कुणाला मुक्त करायचं आणि कुणाला ठेवायचं ते. त्यामुळं याचं उत्तर आता
तुम्ही आणि आम्ही देण्यापेक्षा येणाऱ्या आगामी काळामध्ये जनताच देईल ना. बरोबर आहे, जनता याचं उत्तर देईल. आपल्याबरोबर सुनील तटकरे आहेत. सुनील तटकरे, 8 आणि 9 तुमचे खासदार असताना देखील मनमोहन सिंग यांच्यानंतर प्रणव मुखर्जी आणि त्याच्यानंतर शरद पवार असा एक क्रम साधारणतः दिल्लीत आपण पाहिला. 15 वर्ष आपण सत्तेत महाराष्ट्रात एकत्र होतात. 2009 साली काँग्रेसचं संख्याबळ अधिक असताना सुद्धा एनसीपीच्या दिलीप वळसे पाटील यांना विधानसभेचं अध्यक्षपद दिलं गेलेलं होतं. हा सगळा इतिहास असताना त्यावेळी नैसर्गिक न्यायाचा प्रश्न निर्माण नव्हता का झाला? तो याच वेळी नेमका का बरं निर्माण झाला? काय वाटतं आपल्याला? आणि त्याची आत्ता आठवण व्हायचं नेमकं कारण काय? व्हॉट इज सो इम्पॉर्टंट अबाउट दिस टायमिंग? डॉक्टर साहेब, याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, 99 सालामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्यावेळेला आघाडी झाली, त्या अगोदर महाराष्ट्रामध्ये 95 मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं युतीचं सरकार आलं. हे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडलं. त्याला कुठली पदं कोणाकडे जावीत, कुठली विभाग कोणाकडे जावेत मंत्रिपदाचे, हे त्यावेळेला ठरलं. 99 सालामध्ये ही ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेकाप अशा मित्र पक्षांचं ज्यावेळेला सरकार आलं, त्यावेळेला मग विधानसभेचं अध्यक्षपद कोणाकडे राहणार, विधान परिषदेचं सभापतीपद कोणाकडे राहणार, ही निश्चिती झाली. आपण जे सांगताय त्याच्यामध्ये एक दुरुस्त करू इच्छितो आहे. 2009 मध्ये विधानसभेचं अध्यक्ष दिलीप वळसे पाटील साहेब झाले. 2004 मध्ये बाबासाहेब कुपेकर झाले. 99 मध्ये अरुण गुजराती झाले. विधान परिषदेमध्ये त्याप्रमाणे शिवाजी देशमुख आणि ते होत गेले. एक सांगतो मी आपल्याला, 2004 मध्ये संख्याबळानुसार आमचे 73 आमदार आले होते. काँग्रेसचे आमच्यापेक्षा 4 कमी होते. त्यावेळेला मुख्यमंत्री पदावरती आमचा दावा होता. आम्ही दानत दाखवली, मोठेपणा दाखवला, मुख्यमंत्रीपद काँग्रेस पक्षाला दिलं. आता ज्यावेळेला विधान परिषदेमध्ये संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्षनेता होतोय, त्याच्यासाठी 13 दिवस विलंब करण्याचं घातक राजकारण काँग्रेस पक्ष खेळला. त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेले आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2004 मध्येच मोठेपणा दाखवला. हर्षवर्धनजींना हे माहिती आहे. 2009 मध्ये दिलीप वळसे पाटील जे अध्यक्ष झाले, काँग्रेसच्या मेहरबानीमुळे नाही. 99 सालामध्ये आघाडीचं गठन होत असताना जो मसुदा ठरला, जो फॉर्म्युला ठरला, त्या फॉर्म्युलाप्रमाणे ते झालेलं आहे. उदयजी बरोबर आहे. मला एक सांगा सुनील तटकरे, तुमचे जे आता नवीन मित्र आहेत भारतीय जनता पक्ष, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण आज सत्ता मिळवण्याकरता तुमच्याकडे लाल दिवा नव्हता, तो लाल दिवा आणण्याकरता आपण त्यांची साथ घेतलीत आणि एक प्रकारे तुमच्या आणि काँग्रेसमधली कटुता वाढायला मदत झाली. हा जो काही नवीन महाराष्ट्राचा नवीन सारीपाट मांडला जातोय, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? एक तर आपण जे म्हणतात की केवळ लाल दिवा मिळवण्याच्यासाठी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली, हे मला मंजूर नाही. याचं कारण विरोधी पक्ष नेत्या पदावरचा घटनात्मक दावा ज्यावेळेला काँग्रेसने देण्याच्या संदर्भातली भूमिका वेगळी घेऊन दाखवला, त्यावेळेला हा प्रश्न आला. आणि आज आम्ही जो ठराव दाखल केला त्याला भाजपने पाठिंबा दिला. असं आहे की या बाबतीमध्ये आपण जर काही बोलत गेलो तर अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या बाबतीमध्ये येऊ शकतात. सुनील तटकरे, राज्यसभेमध्ये विमा विधेयक पास होत असताना काँग्रेस पक्षाने, ऐकून घ्या ना साहेब, नाही बोला बोला, त्यावेळेला काँग्रेस पक्षाने त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली, म्हणजे काही वेगळं झालं का? नाही. माझा म्हणण्याचा मतितार्थ असाच आहे की गेले 15 वर्षानुसार द्यायला काँग्रेस पक्षाने विलंब लावण्याचं कारण काय? सभापती महोदयांनी त्याला पक्षपाती भूमिका का घेतली, हा आमचा आक्षेप होता. त्यावेळेला समजूतदारपणा काँग्रेस पक्षाने दाखवला असता. सभापतींच्या मनामध्ये होतं, शिवाजीराव देशमुख साहेबांची पहिल्या दिवसालाच भूमिका होती की संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विरोधी पक्षनेतेपद द्यावं. काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांना ते न करण्यास भाग पाडलं. त्याचा परिपाक आज आपण पाहतो. बरोबर आहे. हर्षवर्धनजी बोला. मी तटकरे साहेबांना धन्यवाद देतो की सभापती शिवाजीराव देशमुख ही व्यक्ती कशी आहे ही त्यांनी आता स्पष्टच केलं की त्यांची भूमिका होती दिलं पाहिजे म्हणून. मग आता त्यांची भूमिका दिलं पाहिजे होती, ही त्यांची भूमिका आपल्याला मान्य होती. हा प्रसंग टळला असता तर बरं झाला असतो सांगतो तुम्हाला, पण हा प्रसंग नाही टळला सांगतो. आणि म्हणून जे काही ह्या संदर्भात हर्षवर्धनजी भोवतालचे बोला बोला, सुनील तटकरे बोला. काय म्हटलं? एक असं आहे की हे करण्याच्यासाठी काँग्रेस पक्षाने मनाचा कमकुवतपणा कसा दाखवला ते चित्र दिसत आहे.
मी सभागृहामध्ये भाष्य करत असताना हे सांगितलं की आमचा राग बडव्यांच्या वरती आहे, जे सल्ले देतात तो चुकीचा होता, ही भूमिका सभागृहामध्ये मी स्पष्ट केली. सुनील मी आताही तटकरे नम्रतापूर्वक सांगतोय, हे व्यक्तिविरुद्ध सुनील तटकरे नव्हतं. तुम्ही जी फक्त प्रवृत्ती बडवे या असं बाबतीमध्ये मोगम दाखवली. सुनील तटकरे बडवे असं मोगम म्हणू नका, तुम्ही थेट नावं घ्या ना. आता काय कटुता वाढलेलीच आहे तुमच्यामध्ये. तुम्हाला नवीन मित्रही मिळालाय, त्यांनाही कोणीतरी उद्या नवीन मित्र मिळतीलच की, ते काय गप्पा बसणारे नाही आहेत. आम्ही कुठं म्हणतो त्यांनी गप्प बसावं, त्यांच्या नव्या मैत्रीची चुणूक आम्हाला पाहायला मिळाली आता. त्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये बोलण्याचा काय कुठला तसा फारसा अधिकार राहिला असं वाटत नाही मला. तुम्ही दोघंही इतक्या राजकीय कोडवर्ड मध्ये बोलताय की तो कोडवर्ड पासवर्ड मध्ये बदलण्याकरता मला राजकीय विश्लेषकाकडे जायला लागतंय. अभय देशपांडे, या सगळ्याकडे एक अपवादात्मक अशी घटना म्हणून बघायचं का, याला एक शृंखला आहे, याच्या मागे काही सिरीज आहे? सिरीज तर इच्छा असो किंवा नसो ही सुरूच राहणार आहे. कारण आज अविश्वास ठराव आला तर आता नवीन सभापतीची निवडणूक येईल. त्या निवडणुकीमध्ये पण काहीतरी आकड्यांची जुळवाजुळव करावंच लागणार आहे. म्हणजे अशा घटना, म्हणजे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ज्या घटना सुरू झालेल्या आहेत, म्हणजे लगेच पाठिंबा जाहीर करणे, महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी जाहीर करणे, त्याच्यानंतर मग शिवसेनेबरोबरच्या वाटाघाटीत भाजपाला बळ मिळणे, त्याच्या आधी आघाडी तोडल्यानंतर लगेच सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा मार्ग मोकळा होणे, आणि पंतप्रधान परदेशात असताना इथल्या गृहमंत्र्यांनी तातडीची इमर्जन्सी मीटिंग घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आपल्या पदावरून रिलीव्ह करणे, ह्या सगळ्या ज्या घटना आहेत ना, ह्या घटना काय अशा सगळेच म्हणजे मला वाटतं योगायोग, इतके योगायोग महाराष्ट्राच्या राजकारणात मागचे 2-3 महिन्यात घडत आहेत. मला वाटतं की ह्या योगायोगाची मालिका इथेच संपेल का, याच्याबद्दल मला शंका वाटते. कारण लगेच उद्या सभापतींची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची भूमिका काय असणार आहे? काँग्रेस उमेदवार उभा करणार आहे का? जर उमेदवार उभा केला तर त्यावेळेस भाजपची भूमिका काय असणार आहे? त्यावेळेस शिवसेना काय भूमिका घेणार आहे? शिवसेनेचा उमेदवार असेल तर मला वाटतं की आता समीकरणं वेगवेगळी मांडणी सुरू झाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली, आणि पडद्यामागे पडद्यापुढे हळूहळू याचं प्रकटीकरण होत चाललंय, आणि हे पुढच्या काळातही सुरूच राहील. आणि फक्त एवढंच आहे की ह्याचं प्रकट स्वरूप, ह्याचा लॉजिकल एंड काय, तर प्रत्येकाचे आपापले लॉजिकल एंड काय असेल याची चर्चा आपण या शेवटच्या भागात करूया. आता वेळ झाली का ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय अविश्वासाचं राजकारण. नमस्कार, अविश्वासाचं राजकारण आपण चर्चा करतो. आपल्यासोबत सुनील तटकरे, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे प्राध्यापक अनिल सोले यांनी पक्षातर्फे येऊन बोलायचं मान्य केलेलं होतं. परंतु आज आपण रिकामी खुर्ची बघताय, या खुर्चीवर त्यांनी येणं अपेक्षित होतं. परंतु आता कार्यक्रमाच्या शेवटच्या भागातही भारतीय जनता पक्ष येत नाहीये. ना ते सभागृहात बोलत आहेत, ना सभागृहा बाहेर बोलत आहेत. कदाचित आजच्या खेळाचे अभय देशपांडे मॅन ऑफ द मॅच ते आहेत, आणि मॅन ऑफ द मॅच आज त्याच्या विजयाविषयी किंवा त्याच्या नव्या साथीदाराविषयी बोलायला तयार नाही आहेत. आपण जाऊया सुनील तटकरे यांच्याकडे. सुनील तटकरे, आज माणिकराव ठाकरे एक वाक्य असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या दिशेनं एनसीपीची पावलं चालू आहेत. 99 साली तुमच्या पक्षाची स्थापना झाली, त्यावेळेला आपलं राज्यात सरकार आलं, आणि 2004 साली राज्यातही सरकार आलं आणि केंद्रातही सरकार आलं. म्हणजे जेणेकरून तुमचा पक्ष स्थापन झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळी सत्तेत कुठे ना कुठेतरी होतात. अपवाद फक्त आता 2014चा, जेव्हा तुम्ही राज्यातही नाही आणि केंद्रातही नाही. त्यामुळे एक प्रकारे ही एक युनिक परिस्थिती तुमच्यावर आहे. आणि आता तुम्ही एनडीएत जाता का, असा प्रश्न त्यांनी जो विचारला त्याला एक थोडासा आधार मिळतो. त्याला दुसरं कारण असं आहे की 90च्या दशकामध्ये आपल्याकडे ज्या लोकांचे पक्ष स्थापन झाले किंवा त्याच्या आधी स्थापन झाले, असे सर्वच नेते कधी ना कधीतरी भाजपच्या वळचणीला जाऊन आलेत. अगदी पार फारुख अब्दुल्ला असेल, ममता, जयललिता, समता, चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार, हे सगळे कधी ना कधी, मायावती, मुलायम सिंग, हे सगळे नेते कधी ना कधी भाजप बरोबर, एनडीए बरोबर गेलेले आहेत. अपवाद फक्त शरद पवारांचा होता, कारण तुम्ही सत्तेत होतात. आता तुम्ही सत्तेत नाहीत, त्यामुळे या वाक्याला माणिकराव ठाकरेंच्या विशेष अर्थ प्राप्त होतो. खरोखरच एनसीपीची पावलं भाजपच्या एनडीएच्या दिशेनं चालू आहेत का? माणिकरावांची स्मृती ही अल्प दिसते. 99 सालामध्ये उदयजी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित झाल्या. 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होताना काँग्रेसपासून आम्ही फारकत घेतली. 99च्या लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुकीला सामोरं जात असताना सेना आणि भाजपनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती, पवार साहेबांच्यावरती जेवढी टीका नसेल केली,
त्याहीपेक्षा जास्ती प्रचंड टीका काँग्रेसने त्यावेळेला केलेली होती. 99 साली दोन्ही निकाल एकाच वेळेला लागले. त्यावेळेला काँग्रेसपासून फारकत घेतलेला आमचा पक्ष असल्यामुळे केंद्रामध्ये सहभागी होण्याची संधी आम्हाला होती. तशा पद्धतीची विचारणा सुद्धा झाली होती. परंतु पवार साहेबांचे विचार हे पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचे विचार या विचारावरती ठाम असल्यामुळे 99 सालामध्ये केंद्रामध्ये आम्ही सहभागी नाही झालो. उलट महाराष्ट्रामध्ये पुरोगामी लोकशाही आघाडीची सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. ही वस्तुस्थिती आपल्याला कोणालाही नजरेआड काढता येणार नाही. माणिकरावांना तर नाहीच नाही, कारण ते सुद्धा 99 सालामध्ये राज्यमंत्री म्हणून या लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी झालेले होते. आज ते बोलतायत ते सोयीनुसार बोलतायत. त्यांना तशा पद्धतीची संधी उपलब्ध नाही म्हणून ते बोलतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सत्तेसाठी नाही, विचारासाठी आहे. हे आम्ही 99 साली सुद्धा कृतीमध्ये सिद्ध केलं. संख्याबळाच्या गणितावरती हर्षवर्धनजी नेहमी बोलत आले. मी मगाशीच उत्तर दिलं की 2004 मध्ये आमची संख्या जास्ती होती. संकेताप्रमाणे ज्यावेळेला दोन पक्ष एकत्रितपणाने निवडणुका लढतात त्यावेळेला ज्यांच्या जास्ती जागा निवडून येतात त्यांचं मुख्यमंत्री पद असतं. सुनील तटकरे साहेब, मी मुख्यमंत्री पद सुनील तटकरे तुम्ही आता म्हणलात की आमचा सैद्धांतिक आणि वैचारिक अशा प्रकारचा लढाई जे तुम्ही म्हणतायत, पॉइंट वेल टेकन. मग आजची जी लढाई होती ती समविचारी होती का विषमविचारी होती, का संख्याबळासाठी का सत्तेसाठी होती, हे नेमकं महाराष्ट्राला कळू द्या. कारण आजचा जो तुम्ही नैसर्गिक न्यायाचा मुद्दा मांडताय तो नैसर्गिक न्यायाचा मुद्दा इतिहासाचे अनेक दाखले पाहिले तर न तुमच्या बाजूनी न्याय देत न काँग्रेसच्या बाजूनी न्याय देत. मग आमचा विचारांची लढा जर असेल तर मग जातीयवादी विचारांच्या विरोधात समविचारी ज्यांचं गोत्र फुले शाहू आंबेडकर असं आहे असं काँग्रेसवालेही म्हणतात, तुम्ही म्हणणार आहात. ना तुम्हाला दुसरा मित्र घेण्याची आता घाई झाली आहे, जी टीका आता माणिकराव ठाकरे करतायत. एक असं आहे की मी मगाशी सांगितलं, पुन्हा एकदा वारंवार उदयजी आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेपुढे स्पष्ट करू इच्छितो आहे की या विधानसभेच्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणाने लढलो आणि त्यानंतर आलेल्या निकालाच्या नंतर महाराष्ट्रातल्या विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद रिक्त झालं. त्याच्यावरती आम्ही संख्येबळानुसार दावा केला. तो नाकारण्याचा काँग्रेसला काय कारण होतं, त्यांना काय अधिकार होता, कुठल्या भूमिकेतून त्यांनी ते नाकारलं याची स्पष्टता ते कुठं देत नाही आहेत. स्वतःच्या सोयीपुरता राजकारण व्यक्त करायचं याच्यातून भूमिका स्पष्ट त्या ठिकाणी होऊ शकत नाही. एक दुसरी अशी बाब आहे की असं जर काय होतं तर त्याच वेळेला पुढाकार काँग्रेस पक्षाकडनं सुद्धा घ्यायला पाहिजे होता. आता सुद्धा हा ठराव काय आज चर्चेला आला, पण ठराव दिला गेला डिसेंबर महिन्यामध्ये. मधल्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये चर्चा करता आली असती. वेळोवेळी या बाबतीमध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयावरती एकत्रितपणाने बसलो, त्याला मार्ग काढण्याची भूमिका नक्की घेता आली असती. परंतु ती भूमिका घेण्याच्या बाबतीमध्ये ना कधी माणिकराव ठाकरेंनी पुढाकार दर्शवला ना आणखीन कोणी दर्शवला. आता अशोक चव्हाण साहेब राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या नंतर जरूर त्यांनी बोलले, पण विधानसभेच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी त्यावेळेला आमची भूमिका आम्ही त्यांच्यासमोर स्पष्ट ठेवली की पहिल्यांदा विधानसभे परिषदेचं सभापतीपद रिक्त करा आणि मग या बाबतीमधली जी का आपल्याला एकत्रितपणाने बसून चर्चा करायची आहे ती आपल्याला करता येईल. पण ते उपसभापतीपदावर आवडून बसले. त्याचं उत्तर कुठं देतात माणिकरावांना सगळं माहिती आहे, पण स्वतःच्या सोयीपुरतं समर्थन करायचं ही भूमिका घेऊन चालणार नाही आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करायचं ही खेळ काँग्रेस पक्षाने त्यावेळेला सुद्धा केला, आताही ते करू इच्छितात. सत्ता हेच आमचं परिमाण असतं तर 99 साली सुद्धा आम्हाला ते समीकरण जुळवता आलं असतं. सत्ता हेच परिमाण ठेवतलं असतं तर 2004 मध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदावरती दावा ठेवत आम्ही पुढे ते रेटू शकलो असतो. पण ती भूमिका आम्ही कदापि स्वीकारली नाही. आम्ही विचारावरती ठाम आहोत. हेच उदयजी आपल्या मार्फत मला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हर्षवर्धनजी लोकांच्या समोर ठेवायचं आहे. हर्षवर्धनजी, त्यांनी 3 मुद्दे मांडलेत आणि त्या तिन्ही मुद्द्यांची उत्तरं तुमच्याकडे निश्चित आहेत. परंतु त्याच केवळ राजकारणात मी आता जात नाहीये. तुमचा अत्यंत जवळचा असलेला हा मित्र किंवा तुम्हाला जे काही आता आज त्यांच्याविषयी म्हणायचं असेल तो शब्द तुम्ही मित्राच्या ऐवजी त्यांना वापरू शकता, तोही तुमच्याकडून निघून गेला. या पुढचं महाराष्ट्रातलं राजकारण आपला पक्ष नेमकं कसं काढणार आहे? यापुढे जर अध्यक्षपदाची निवडणूक लागली तर त्या निवडणुकीत आपण आपला उमेदवार उभा करणार आहात का? तसं असेल तर आपला साथीदार कोण? आपण शिवसेनेला चुचकारणार आहात का? नेमकी आपली स्ट्रॅटेजी काय आहे आता? काँग्रेस स्वस्त बसणाऱ्यातला पक्ष तर मुळीच नाही आणि तुमच्यासारखे
संसदीय कार्यमंत्री पदाचा जबरदस्त अनुभव असलेली माणसं शांत बसत असतील याच्यावर तुम्ही सांगितलं तरी आमचा विश्वास नक्कीच बसणार नाहीये. नाही, असं आहे की तटकरे साहेबांचं उत्तर मी जो 3-4 वेळा ऐकले की त्यांनी ते सगळा मागचा इतिहास सांगितला. मला असं वाटतं महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे आणि नेहमीच पुरोगामी विचारानं ह्या महाराष्ट्राला पुढे नेलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता एक अंक संपलेला आहे अविश्वासाचा. आता पुढचा अंक जो आहे तो विश्वासाचा आहे. आता ह्या विश्वासामध्ये कोण कोण कोणाचे भागीदार होते हे महाराष्ट्राला चित्र स्पष्ट होईल. मला असं वाटतं धर्मनिरपेक्षाची भूमिका ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कायम राहिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी काँग्रेसपासून फुटून जरी वेगळा झाला असला तरी तटकरे साहेबांच्या मताशी मी सहमत आहे की ते कधी एनडीएमध्ये गेले नाही, कधी त्यांनी दुसरी भूमिका त्या पक्षाने कधी घेतली नाही. परंतु ज्या वेळेस समविचारी पक्षाचा विचार पुढे आला, सर्व धर्म समभावाचा विचार पुढे आला, त्यावेळेस त्यांनी निश्चितच काँग्रेसबरोबर साथ दिली. मला असं वाटतं आता की आता पुढची जी समीकरणं आहेत ही समीकरणं काळ महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राला पाहायला मिळेल. आता उद्याच्या सभापती पदासाठी उमेदवार काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याची रणनीती काय राहील हे काय आता इथं मला आज स्पष्ट करता येणार नाही. परंतु शेवटी हा राष्ट्रीय स्तरावरचा सर्वात जुना पक्ष आहे. काँग्रेसने असे अनेक पराभव, अनेक संकट, अनेक चढउतार पाहिलेले आहेत. बऱ्याच वेळा असं म्हणलं जायचं की काँग्रेस आता पाक संपुष्टात आली, भुईसपाट झाली, परंतु असं होत नसतं. शेवटी या राज्यातली जनता ही या डेमोक्रेटिक सिस्टीममध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि मला असं वाटतं मतदारांचा हा कौल असतो आणि निश्चितपणानं असा कुठलाही एखादा पक्ष रात्रीत संपत नाही आणि असा कुठलाही एखादा पक्ष रात्रीत मोठा होत नाही. मला असं वाटतं ही विचाराची लढाई आता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की अविश्वासाचं वातावरण म्हणण्यापेक्षा सोयीचं वातावरण पुढे निर्माण काय होते हे आता या महाराष्ट्राला पाहायला मिळेल. अतिशय योग्य तुम्ही शब्द उच्चारला. झालेला आजचा प्रकार हर्षवर्धनजी, तुम्ही अतिशय योग्य शब्द उच्चारलात, सोयीचं राजकारण. आणि हाच तर आम्ही मुद्दा तुमच्या दोघांच्या गळी उतरवायचा प्रयत्न करत होतो, परंतु तुम्ही दोघंही ते मान्य करत नव्हतात. तुम्ही दोघंही आपणच कसे किंवा आपलाच पक्ष हा कसा नीतिवान आहे आणि आम्ही कसे बरोबर आहोत हेच सांगत होतात. कार्यक्रमाची वेळ संपत आली. अभय देशपांडे, हे नीतीचं राजकारण होतं का अनितीचं? हा विश्वासाचा खेळ होता का अविश्वासाचा? आणि या विश्वास अविश्वासाच्या खेळाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर उद्या काय परिणाम होणार आहेत? मला वाटतं की मगाशी ओझरचा उल्लेख केला तटकरेंनी की विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद आणि विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद याची सांगड घालण्यात आली. तिकडे भाजपाच्या कडून आपल्याला विरोधी पक्षनेतेपद मिळत नाही म्हणून काँग्रेसनी राष्ट्रवादीचं विरोधी पक्षनेतेपद अडवलं की काय अशी शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती आणि त्याचाच उल्लेख आता ओझरचा उल्लेख केला त्यांनी. त्यामुळे एक खरं तर या सभागृहाचा दुसऱ्या सभागृहात दाखला पण देता येत नाही कारण ते दोन्ही सभागृह सार्वभौम असतात. तरी तो त्या निर्णयाची सांगड घातल्यामुळे राजकारण आलंच. मग राजकारण आलं की त्याच्या निर्णयाच्या पक्षपातीपणा आहे की नाही याच्यावर वाद होणं स्वाभाविक आहे. परंतु मला वाटतं या समीकरणाचे भविष्यातही निश्चितपणे परिणाम होतील. मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो जो आता माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्रासमोर टाकलेला आहे, तो म्हणजे राष्ट्रवादीची पावलं भारतीय जनता पक्षाकडे सुरू आहेत का? आता लगेच तर मला काही तशी चिन्ह दिसत नाही, परंतु हे दोन्ही पक्ष समन्वयाचं राजकारण करतायत हे नक्की आहे. कारण दोन्ही पक्षाचा DNA जो आहे ना तो अँटी काँग्रेसिझम आहे आणि तेच मला वाटतं या राजकारणाचं किंवा या समन्वयाचं एक मूळ दिसतंय. कारण जोपर्यंत महाराष्ट्रातली जमीन काँग्रेस गवत उपटून मोकळी केली जाणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचं पीक फोफावणार नाही याची जाणीव राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला असल्यामुळे आणि हेच भाजपाला पाहिजे असल्यामुळे त्या राजकारणात एक सुसूत्रता दिसते आणि ती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टप्प्यावर एक मात्र नक्कीच मानलं पाहिजे की राष्ट्रवादीला बरोबर कळतं झाडू कोणत्या वेळी हातात घ्यायचा, तो कोणत्या वेळी घेतला की राष्ट्रीय स्तरावर आपल्याला प्रतिसाद मिळेल आणि कोणत्या वेळी घेतला की राज्य स्तरावर प्रतिसाद मिळेल. ह्याचं कॅल्क्युलेशन एनसीपी इतकं दुसऱ्या कोणालाही जमलेलं नाही. त्याचबरोबर नवीन पार्टनर कसे मिळवायचे हे देखील यातनं कळलं. आहे ते मित्र कसे गमवायचे हे देखील कळलं. नवीन कोण कोणाचं मित्र होतं हे कळत नाही. राजकारणात कुणीच कोणाचं दीर्घकाळपर्यंत मित्र असत नाही अथवा शत्रू असत नाही. हाच याचा अन्वयार्थ. लग्नाला गेलेलो नव्हतो, आम्ही फक्त रिसेप्शनला जाऊन आलो, त्यामुळे लग्नाच्या बांधिलकीत आम्ही नाही असं म्हणणारे आज जरी राष्ट्रवादी बरोबर दिसत असले तरी ते उद्या राष्ट्रवादी बरोबर असतील असं समजायचंही काही कारण नाही. राजकारणाच्या आखाड्यात काही सुरू असतं. काल चितपट झालेला आज विजयी होताना दिसतो, तर आजचा विजयी उद्याचा चितपट असतो. जे वर आहे ते खाली जात असतं आणि जे खाली आहे ते वर जात असतं. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा खेळ मात्र सुरू झाला.
त्या खेळाला आपण अविश्वासाचं नाव दिलं. आज महाराष्ट्राच्या इतिहासातला हा एक अत्यंत वेगळा, दुर्दैवी म्हणा, नवीन परंपरा निर्माण करणारा म्हणा, असा दिवस किंवा आहे त्या परंपरांचं खंडन करणारा असा दिवस आला. जे जुने जाणते आहेत त्यांना याचं दुःख झालं असेल, जे नवीन आहेत त्यांना सत्ता मिळाल्याचा आनंदही झाला असेल. राजकारणाकडे तुम्ही कसं बघता यावर सगळं अवलंबून आहे. परंतु जर ह्या पदाची शान राखली असती तर कदाचित ती गरिमा आणखीन वाढली असती, एवढं मात्र मला व्यक्तिगतरित्या नक्की वाटतं. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.